नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. काही शब्द किंवा वाक्प्रचार असे असतात की त्यांचा अर्थ आपल्याला एखाद्या पुस्तकातून किंवा गाईडमधून कळत नाही, तर जेव्हा आयुष्य जगत असतो आणि तेव्हा त्या अर्थाला न्याय देणारी माणसं भेटतात तेव्हा त्या शब्दांचा अर्थ नेमका कळतो. आकांक्षांपुढे गगनही ठेंगणे हे वाक्य, हा वाक्प्रचार आपण ऐकला असेल, पण त्याचा नेमका अर्थ काय आहे हे मला धुमडकर भगिनी किंवा या कुटुंबाकडे बघितल्यानंतर समजला. आज आमच्या स्टुडिओमध्ये मी 3 अशा मान्यवर पाहुण्यांना बोलवलेलं आहे की त्यांचं आयुष्य म्हणजे एक प्रेरणादायी कहाणी आहे. मी स्वागत करतो आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर अभिधा धुमडकर यांचं. मनापासून स्वागत आहे. नेत्रहीन आहेत, दृष्टीहीन आहेत, पण मुंबईतील साठे कॉलेजमध्ये, पार्लेटियर कॉलेजमध्ये इतिहास विभागाच्या त्या प्रमुख आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PhD सह नेट सेट या परीक्षा त्या उत्तीर्ण झालेल्या आहेत आणि लंडनमधील विद्यापीठाची फेलोशिप मिळवलेल्या त्या भारतातील एकमेव नेत्रहीन महिला आहेत. त्यांचं खूप खूप स्वागत. अभिधाताई, तुमचं स्वागत. धन्यवाद. त्यांच्या भगिनी समिधा धुमडकर याही आज आपल्या सोबत आहेत. समिधाताई, तुमचंही स्वागत आहे. नमस्कार. समिधाताई सुद्धा नेत्रहीन आहेत, दृष्टीहीन आहेत आणि त्या मुंबईतील SNDT युनिव्हर्सिटीमध्ये काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दैनंदिन आयुष्यातील सर्व कामं करून मुंबईसारख्या महानगरामध्ये लोकल ट्रेनचा प्रवास सुद्धा त्या स्वावलंबीपणानं करून दाखवतात. आणि या दोन्ही भगिनींना ज्यांनी घडवलं, जन्म दिला, त्यांच्या मातोश्री स्नेहलताताई, तुमचंही स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. खरं तर मला आज गप्पा मारायच्यात. आमच्या या कार्यक्रमाचं नाव आहे संवाद प्रतिवाद. पण मला तुमच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की तुमच्याकडे वादच नाहीये, सगळीकडे संवादच आहे. प्रतिवाद तर अजिबातच नाहीये. मला पहिल्यांदा समिधाताई तुम्हाला विचारायचंय की तुम्ही SNDT विद्यापीठामध्ये शिकवता, तुम्ही राहता मुंबईत पार्ल्याला, तिथून तुम्हाला SNDT पर्यंत जाण्यासाठी काय प्रवास कसा असतो आणि तुम्ही कसा करता त्यासाठी? पहिले एकच सांगते की मी SNDT विद्यापीठामध्ये दूरध्वनी चालक म्हणजे टेलिफोन ऑपरेटर आहे. त्यामुळे नॉन टीचिंगमध्ये आहे. तर त्यामुळे आमचं टायमिंग कसं असतं, फिक्स असतं, म्हणजे 5:45 ते 5:30. मग लोकल्सचे जनरली कसे दर 3 मिनिटांनी लोकल्स असतात. तर साधारणतः 45 मिनिटाचा हा रेल्वेचा प्रवास आहे. तर घरापासून मी निघते, पूर्वी असं होतं की अगदी 17 मिनिटात मी फास्ट चालत जायचे आणि स्टेशन गाठायचे आणि तिकडनं रेल्वेनी चर्चगेटला उतरून 5 मिनिटावर माझं युनिव्हर्सिटी आहे, ऑफिस आहे, तर ते जायचे. पण आत्ताच्या परिस्थितीत असं झालं की आपण बघितलं की खूप ठिकाणी, खास करून मोठ्या शहरामध्ये रिडेव्हलपमेंट हा प्रकार वाढीस लागलाय. त्याच्यामुळे पार्ला पण त्यातनं काही चुकलेलं नाही, विलेपार्ले. आणि ह्या उपनगरामध्ये पण इतकं रिडेव्हलपमेंट होतंय, त्यामुळे रस्ते, त्यावरची वाहनं, ह्यांचं प्रमाण, रस्ते खराब होणं आणि वाहनांचं प्रमाण वाढणं, ह्यामुळे चालणं थोडं हळूहळू कठीण होत गेलंय. मग आता मी उपाय असा त्याच्यावर शोधलाय की मी रेग्युलरली रिक्षानी स्टेशनला जाते आणि मग माझ्या ट्रेन्स ठरलेल्या आहेत की म्हणजे 8:30 नाही मिळाली तर 8:34 नाही तर 8:37 इज द लास्ट ट्रेन फॉर मी, असं मी माझ्यासाठी केलेलं गणित आहे. ज्यायोगे मी, आमचं 8:45चं ऑफिस आहे, तर निदान 9:15, 9:20, 25 पर्यंत ऑफिसला पोचते. कारण 8:45चं ऑफिस म्हणजे 8:45ला माझा बोट सुरू व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. 8:45ला पोचणं नाही. आणि त्यामुळे काय फायदा एक होतो की कधी कधी मुंबईची लाईफलाईन ट्रेन कधी मागे पुढे झाली, काही झालं तरी मी 8:45च्या आत माझं पंचिंग होऊन जातं. पण मला सांगा, म्हणजे आम्हाला सुद्धा मुंबईत आल्यानंतर ती ट्रेन पकडणं, त्या गर्दीमध्ये जाणं हे नकोसं वाटतं किंवा ते जमत नाही. तुमच्या हे आता अंगवळणी पडलं आणि सुरुवात जेव्हा केली त्यावेळेला काही अडचणी आल्या होत्या का? हां, कसं होतं माहिती आहे का, सुरुवातीला माझी शाळा जी होती ती विलेपार्ल्यामध्ये मी राहते तर तिथेच होती. त्याच्यानंतर कॉलेज, म्हणजे शाळा प्रार्थना समाज, कॉलेज आत्ताचं साठे कॉलेज, त्यावेळी त्याचं नाव होतं पार्ला कॉलेज. आणि आम्ही अभ्यास केला तो असं रीडरकडे जाऊन, त्यामुळे विदिन पार्ला आम्ही खूप फिरायचो, सगळी कामं करायचं किंवा काही बँका म्हणा किंवा कुठलीही कामं असं. पण पार्ला बाहेर तेव्हा जात नव्हतं. पहिली नोकरी मिळाली ती मला माहीमला होती. तर तेव्हा कसं होतं, बस कम्फर्टेबल होती म्हणून मी बसनी जायला सुरुवात केली. पण आपलं एकटे सोबत पहिल्या दिवशी मला आईने दाखवलं
कुठे आहे काय आहे. आणि ती काय आई नोकरी करत होती, त्यामुळे रोज कोणाला घेऊन जाणं हे पॉसिबलच नाही. आणि हा एक विचार आहे ह्याच्यामध्ये की आई नोकरी करत होती, दोघींनाही दिसत नाही, एकाच वेळी दोघींना 2 ठिकाणी जायचं असेल तर आई हा स्वावलंबित्व आमच्यात आणणं तिला पर्याप्त होतं, कारण हे अशक्य गोष्ट आहे. सो म्हणजे एकदा मला अजून आठवतं, एक विषय आला म्हणून मी आता बोलते की एकदा एका व्यक्तीने आईला विचारलेलं, तुला काहीच कसं वाटत नाही, तुझ्या दोन्ही मुलींना दिसत नाही आणि तू एकटं सोडते. आई म्हणाली, मला वाटून मी काय करू, मला वाटणार नाही असं होऊ शकतं का, पण एकाच वेळी जर माझ्या मुलीला एकीला बँड्राला जायचं असेल आणि एकाला मालाडला जायचं असेल तर मी माझे 2 भाग करून तर पाठवू शकत नाही. आणि उद्या जर मी तिला सांगितलं, मी जर तिला प्रत्येक वेळी दुसऱ्यांवरतीच अवलंबून जगायला शिकवलं तर तुम्हीच उद्या म्हणणार की हिने काही माझ्यानंतर की हिने काहीच शिकवलं नाही. सो वेळी कठोरता आणून जायला, म्हणजे तिला मनात भीती वाटत असेल पण ते शिकवणं तिचा भाग होता. तर त्यामुळे सुरुवात बसने झाली. मग माझ्या लक्षात असं आलं, बस फार वेळ काढते कधी कधी. आणि बसचा प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का, स्टेशनला कसं झालं आहे माहिती आहे, तुम्ही उतरलात जिन्यानी की ठराविक अंतर चालल्यावर तुम्हाला लेडीज डबा येतो. आणि मी हँडिकॅप डब्यातनं ट्रॅव्हल करत नाही, मी लेडीजमधनं करते. अनलेस अँड अनटिल प्रॉब्लेम असेल, ट्रेनचा खूपच पॅक असेल किंवा माझी ट्रेन चुकणार असेल तर मला हँडिकॅप डबा हा ब्रिजकडे येतो म्हणून मी पटकन पकडते. पण सहसा मी हँडिकॅपमध्ये जात नाही, तर कॉमन लेडीजमध्ये जाते. तर हे कसं असतं की तुम्हाला कळतं की, आणि ते अनाऊन्स करत असतात की आता चर्चगेट लोकल आहे, बँड्रा लोकल आहे वगैरे. पण ह्याच्यामध्ये कसं असतं, बसमध्ये कुठली बस येते ना हे कळत नाही. आणि तुम्ही असं ना ओरडत राहताय, बस कुठली आली, बस कुठली आली, बसचा आवाज आल्यावर मग काही लोक आहे ना उलटे प्रश्न विचारतात की कुठे जायचंय, अरे पण तुम्ही नंबर सांगा, नाही तर तुम्ही विचारेपर्यंत ती बस निघून जाते. त्यापेक्षा प्रश्न काय आहे, कुठली बस आहे, तुम्ही नंबर सांगा, कारण मला माहिती आहे मला कुठे जायचं आणि मला कुठली बस पकडायची. तर हा जो म्हणजे त्यांचा हेतू चांगला असतो पण त्यांचा व्यक्त होण्याचा प्रकार जो असतो तो प्रॉब्लेमॅटिक असतो. टाइम मॅनेजमेंट चुकते आणि मग बस जाते. आणि हे ओरडत राहणं हे त्रासदायक असतं. तर त्यापेक्षा मग आय प्रिफर की ट्रेन ही मोर कम्फर्टेबल असं. आणि मग ट्रेनिंग सुरू झालं. मग काय चर्चगेट तर ऑलवेज कम्फर्टेबल, कारण एंडला जातो तुम्ही उतरता, त्यावेळी तर निदान पार्ल्याला चढायचं, माहीमला उतरायचं असं होतं. त्यानंतरच्या माझ्या नोकरीत मी लोअर परेलला उतरायचे आणि लालबागला चालत जायचे, तिकडे माझं ऑफिस होतं. तर ते तर माझ्यासाठी अधिक हे होतं. आणि मधल्या काळात माझं BKC होतं, तेव्हा पण आम्ही बँड्राला उतरून बस पकडून BKCला जायचे. बसने उतरल्यावर परत झालं हा. आणि कधी असं पण घडलंय हा की चुकून, म्हणजे ती फास्ट ट्रेन असते ना, 2-3दा घडलंय माझं असं की विलेपार्लेला स्लो ट्रेन थांबत नाहीत. अंधेरीहून सुटलेली ट्रेन ही बँड्राला थांबते फास्ट ट्रेन असेल तर, आणि विलेपार्लेला फक्त स्लो ट्रेन थांबतात. तर कधी कधी त्यांना सिग्नल मिळतो आणि चुकून थांबते. तर तसं एकदा घडलं की ती सिग्नल मिळाली, चुकून थांबली, मला माहीत नव्हतं, मी चढले, कारण त्याच्या आधी अनाउन्समेंट वेगळी होती आणि मला लोअर परेलला उतरायचं होतं. त्यावेळी मी लोअर परेलला सर्व्हिस करत होते. आणि चढल्यावर मला कळलं की आपलं चेंज झालं. मग मी विचार केला की लोअर आता झालंच आहे तर मला सर्वात सोपं चेंज करायला कुठलं आहे, बँड्रा. चल मग मी बँड्राला उतरले आणि मी परत स्लो ट्रेन चेंज केली. असंही कधी कधी होतं. म्हणजे एकूणच मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना जे जमणार नाही त्यांनी करून दाखवलेलं आहे. त्याच्या मागे त्यांच्या आईची प्रेरणा आहे. ते आता म्हटल्या की आईनं आम्हाला हे सगळं, म्हणजे काय म्हणतो, थोडंसं कठोर होऊन आम्हाला हे सगळं शिकवलं, पण त्याच्या मागे मुलींवरती असलेला विश्वास पण होता, हे तितकंच महत्वाचं आहे. ह्याच्यात मला एक ऍड करायचं आहे. मी जेव्हा म्हणजे 98 मध्ये चाटे क्लासेसमध्ये लागले होते, तर मला फ्रेंच टीचर म्हणून घेतलं गेलं होतं. तर तेव्हा त्यांना काय व्हायचं की एका ब्रांचमध्ये थोडीशीच मुलं असायची, थोडी फ्रेंचला किती मुलं असणार. तर त्यामुळे ते काय म्हणायचे की मग मी प्रत्येक ब्रांचला काही वेगळी टीचर ठेवू नाही शकणार, तर तुम्हीच सर्वत्र फिरायचं. तर मी व्हर्च्युअली सगळी वेस्टर्न साईड माझ्याकडे होती त्यांची. आणि एका दिवसातनं 3-4 ठिकाणी वगैरे पण मी जायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बोरिवली, ग्रँट रोड, असं हा 2 टोकं आणि 2 टोकं हा असं. मग मध्येच बँड्रा किंवा विलेपार्ले किंवा अंधेरी, 5 ठिकाणी मी जायचे. आणि तेव्हा तर मी म्हणजे रेग्युलर ट्रॅव्हलर होते आपल्या ह्या रेल्वेची, मुंबईची धमनी जी म्हणतो आपण तिला. पण मला तुम्हाला त्याचा मूळ माझा हेतू काय आहे की हा सगळा कॉन्फिडन्स तुमच्याकडे आला कुठून? म्हणजे मुंबई सारख्या महानगरामध्ये एवढ्या गर्दीमध्ये आपण एकट्यानं वावरायचे, फिरायचे. म्हणजे लोकांना मुंबईमध्ये गेल्यानंतर फिरताना अजूनही भीती वाटते.
तुम्ही तर दृष्टीहीन आहात, अशा वेळेला हा मुळात कॉन्फिडन्स आला कुठून? करता करता आला की आपल्यावर पडले, आपल्याला केलं पाहिजे. आणि मी स्वतः थोडा डेव्हलप पण केला. म्हणजे कसं की आमचं कॉलेज तर जवळ होतं, त्यामुळे आधी नंतर म्हणजे काय म्हणतो आपण BA पर्यंत कुठे बाहेर जायची पण गरज नव्हती पार्ल्याच्या बाहेर. पण देन आय थॉट की मला यायला हवं सर्व ठिकाणी. तर मी अशी सुरुवात केली की, आणि ते तर दंग्याचे दिवस होते, मला आठवते, म्हणजे हिंदू मुस्लिम दंगे झाले होते ना, हा बाबरी मशिदीच्या मध्ये. तर ते झालं, म्हणजे ते पुन्हा ते रिवाईव्ह झाले ना दंगे मार्चमध्ये. तर त्याच्यानंतरच्या गोष्टी, तर मी विचार करायला लागले आता मला नोकरीला कुठे जावं लागेल तर काय. तर मी MA तेव्हा करत होते, तर मी काय करायला लागले, डिस्टन्सने करत होते. तर मग मी काय करायचं की पहिल्यांदा मी पार्ला स्टेशनकडे एकटीच जायचं. मग नंतर मी पहिल्यांदा म्हणजे अंधेरी, सांताक्रूज असं जवळच्या स्टेशनांना जाऊन आलं. मग त्याच्यानंतर एकदा चर्चगेटला गेले, तर चर्चगेटला अशी रविवारी वगैरे गेले होते, असं प्रयत्न केला. मग असं करत करत मग मला जमायला लागले गाडीने. मग मी सगळ्या ठिकाणी जायचे. मग कुठे कुठे मला काही काही जी माहिती हवी असेल त्या शाळांमध्ये जाऊन बिऊन मी स्वतःच माहिती हे करायचे. मग नंतर BEd झाल्यानंतर मग मला BEdच्या वेळी तर आम्हाला कुठे कुठे पाठ घ्यायला जावं लागायचं, दुसऱ्याचे पाठ ऑब्झर्व करायला दुसऱ्या शाळांमध्ये जावं लागायचं. मग त्यामुळे जायला लागले. आणि नंतर मग मला काय अरबी फारसी शिकायचे. मग मी मोहम्मद अली रोडवर जायला लागले. आणि तिकडे अक्षरशः अशी मी चालत जायचे. म्हणजे मी एकदा त्या काळी मी खूप चालायचे, म्हणजे आता आपल्याला होत नाही हे, पण म्हणजे एकदा मला आठवतं की JJ हॉस्पिटलकडे ते एक न्यू किताबघर म्हणून आहे पुस्तक, तर तिथनं मी अशी चालत सैफी वगैरे असं करत करत मोहम्मद अली रोडपर्यंत त्या रस्त्यावरनं हायवेवरनं चालत गेले होते. हां, मग एकदा तिकडनं सेंट झेवियर्सला गेले होते. म्हणजे मी पुष्कळ तेव्हा चालायचे. तर आणि एकदा अशी तिकडची सगळी पुस्तकं, अरबी फारसीची पुस्तकं अशी मीच फिरून फिरून त्या रस्त्यावर विचारून दुकानं. आणि एकदा असं झालं की एकदा मी एका बसमध्ये ट्रॅव्हल करत होते. तर अंधेरीहून ती हे होती ना 2 लिमिटेड, आम्ही जनरली आमच्या इथनं 2 लिमिटेडने जायचे डायरेक्ट बस, ती तिकडे मोहम्मद अलीवर. तर एक मुसलमान गृहस्थ माझ्या शेजारी बसले होते आणि मी त्यांना असं विचारत होते की असं हे किताब सैफी कुठे आहे, ताज बुक हाऊस कुठे आहे. तर मला म्हणले की तुम्ही कुठला रिसर्च करता का, तर त्याचं इंटरेस्टिंग वाटलं. तर मग इस्लामिक स्टडीजवर इथे पुस्तकं मिळतात वगैरे. मग त्यांनी मला सगळं सांगितलं की कुठून कसं गेलं, काय केलं की येतात. मग त्यानंतर मी एकदा ते सगळं शोधून काढलं. मग मी एकटीच जायचे, त्या लोकांना फोन करायचे, काय नवं पुस्तक आलं आहे, डिक्शनऱ्या आल्या आहेत का वगैरे असं. मग असं तिकडे एकदा जाताना मला खूप लोक हे करू, तो एरिया असा आहे, तो एरिया. मी म्हटलं हे बघा, एरिया कितीही वाईट असला तरी तो कधी दंग्याच्या वेळी वाईट आहे. मी दंगा चालू असताना जात नाही, नॉर्मल कंडिशनमध्ये तिथे काहीही नाही आहे. मी गेलेले, मला कधी काही झालेलं नाही, कोणी मला काही केलेलं नाही. मी तुम्हाला एक मिनिट थांबवतो. डॉक्टर अभिदा आता बोलताना त्यांनी वेगवेगळ्या भाषांचा उल्लेख केला. मी मुद्दाम सांगतो म्हणून मी मोबाईल हातात ठेवलेला आहे. डॉक्टर अभिदा या केवळ त्या इतिहासाच्या प्राध्यापिका आहेत, इतिहासाच्या विभाग प्रमुख आहेत, पण त्यांचा भाषेवरती विशेष प्रभुत्व आहे आणि वेगवेगळ्या भाषा शिकणं ही त्यांची आवड आहे. आणि त्यामुळं मराठी, कोकणी, संस्कृत, इंग्रजी, सिंधी, बंगाली, उर्दू, इटालियन, पर्शियन, जर्मन, फ्रेंच आणि अरेबिक या भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवलेलं आहे. म्हणजे त्यांना हॅट्स ऑफ करायला पाहिजे. आपण डोळस माणसं सुद्धा भाषेबद्दल इतके जागरूक असत नाही. आपल्याला आपली मातृभाषा व्यवस्थित बोलता येत नाही, हे वास्तव आहे, दुर्दैवी वास्तव आहे. पण डॉक्टर अभिदा या इतक्या सगळ्या भाषांवरती अभ्यास करतायत. आई, मी तुम्हाला विचारणार आहे, या 2 मुली आज म्हणजे आपापल्या क्षेत्रामध्ये एक दीपस्तंभाप्रमाणे आहेत आणि आम्हाला सगळ्यांना खरोखर त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टीतून फ्रस्ट्रेट होत असतो, नैराश्यग्रस्त होत असतो, पण यांनी आपल्या अंधत्वावरती मात करून आज तुमची थोरली मुलगी एका प्रख्यात कॉलेजमध्ये विभाग प्रमुख आहे. एवढ्या सगळ्या भाषांवरती आता त्यांची कमांड आहे. दुसरी कन्या SNDT विद्यापीठामध्ये, मी माहिती घेत होतो, जवळपास 100 ते 150 एक्सटेन्शन्स तुमच्याकडे आहेत तुमच्या FBX. आणि ही सगळी एक्सटेन्शन त्या लीलया हाताळतात. या दोन्ही मुलींना घडवत असताना तुम्हाला कधी असं वाटलं का की हे माझ्याच पदरी का, किंवा मलाच असं का हे सगळं सोसायला लागते, असं कधी वाटलं? नाही, कधीच वाटलं नाही. कारण ते त्यांनीच दाखवलं नाही मला असं. त्या करत गेल्या, प्रत्येक वेळेला उत्साह दाखवत गेल्या. त्यामुळे मला पण असं वाटलं ना की त्यांना आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे.
पण हे त्यांच्याकडे जो भाषेबद्दलचा जी काही एक आस्था आहे किंवा भाषा शिकण्याची उर्मी आहे ही तुमच्याकडनं झाली आहे का? असं मी नाही म्हणू शकत, कारण तिला स्वतःच पहिल्यापासून आवड होती तशी भाषा. म्हणजे तुम्ही शिक्षणाचं म्हणत असाल तर आमच्या दोन्ही घरामध्ये, म्हणजे माझ्या माहेरी पण सगळेच चांगलेच शिकलेले आहेत, त्यामुळे वातावरणच शिक्षणाचं होतं. त्या ह्याच्यात त्या वाढल्या, त्यामुळे त्यांना वाटलं, आणि मुख्य त्यांचे वडील जे होते ते कुशाग्र बुद्धीचे होते आणि त्यांच्याकडनं त्यांनाही हा वारसा आहे मिळालेला. माझे वडील मॅथमॅटिक्समध्ये आणि स्टॅटिस्टिक्समध्ये BA झाले होते आणि LIC मध्ये ते ॲक्च्युअली ऑफिसर होते. आणि माझी आईचं पण संस्कृत खूप चांगलं, संस्कृत मराठी, आणि ती मराठी संस्कृत घेऊन BA झाली. म्हणजे माझं जे नाव अभिधा आहे हे संस्कृत म्हणजे ह्याच्यातलं आहे, भाषाशास्त्रातलं काय म्हणतो आपण, अलंकारशास्त्रातली संकल्पना आहे. तर हे नाव आईने ठेवलेलं आहे. अभिधाचा अर्थ काय? अभिधारयती सा अभिधा, म्हणजे जिने अर्थधारण केलंय काहीतरी, ती अभिधा शक्ती. आपण तुम्ही आम्ही बोलतोय ना, ती पहिली शक्ती आपली शब्दशक्ती, वाच्यार्थ. दुसरी लक्षणा आणि तिसरी व्यंजना. लक्षणा म्हणजे अशी की हत्ती माझ्या घरावरून गेला, ऍक्च्युली घरावरून हत्ती जाऊ शकतो का, ही लक्षणा. आणि तिसरी आपण तू खूप शहाणा आहेस, ही व्यंजना. याच्यात काहीतरी अंतर्गत उपासन. नुसतं उपास असं नाही, म्हणजे व्यंजनामध्ये ध्वन्यार्थ असतो, दोन अर्थ एका वेळी राहतात. म्हणजे उत्तम उदाहरण म्हणजे नववधू प्रिया मी बावरते लाजते पुढे सरते, हे जे गाणं आहे की जे द्व्यर्थी आहे तसं आहे. क्या बात आहे, भाषेचा किती अभ्यास आहे तुमचा, कमाल आहे. पण मला तुम्हाला विचारायचं आहे अभिधाताई, की तुम्ही या सगळ्या भाषा जेव्हा शिकला, आम्ही असं समजतो की तुम्ही ब्रेल लिपीचा आधार घेता, पण तुम्ही हे सगळं जे काही वाचलेलं आहे हे सगळं ब्रेल लिपीतनंच केलं की तुम्ही काय, कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं अभ्यास? नाही, ब्रेल नाही, कारण आमचं शिक्षण नॉर्मल स्कूलमध्ये झालं. ते कसं काय? ती एक मोठी स्टोरी आहे. आणि असं आहे की मला ह्याबद्दल सांगणं फार आवडेल की माझ्या आईने आम्हाला कसं शिकवलं. तर एक तर माझ्या आई आणि वडील दोघांचंही म्हणणं होतं की आम्ही मराठी शाळेतनं शिकावं, म्हणजे मातृभाषा पहिली शिकावी, मग इंग्रजी शिकावं. म्हणजे माझ्या वडिलांचं इंग्रजी अत्यंत सुंदर होतं, फास्ट बोलायचे वगैरे. तर त्यांना असं वाटायचं की आपलं जसं मराठीतलं शिक्षण होऊन आपण पुढे जाऊन इंग्लिश केलं तसं यांचंही येईल. म्हणजे तर इंग्रजी, संस्कृत, गणित 3 त्यांचे एकदम खंदे विषय होते. आणि ते मला लहान वयातच, म्हणजे आपल्या घरात जसं तसं संस्कृतचं पाठांतर करून घ्यायचे आणि गणित वगैरे असे त्याचे हे वगैरे शिकवायचे, काही ट्रिक्स वगैरे. आणि आईने आम्हाला ते म्हणजे अक्षर ओळख जी करून दिली देवनागरीची आणि नंतर रोमन, तर अक्षरशः तिने म्हणजे आता तर कसा सांगणार, तर पोलपाटाला हात लावून की बघ माझा हात ठेवायचा की हा जो आकार आहे हा गोल आहे, हा आपण एका काडीच्या बाजूला लावतो तेव्हा तो होतो, आणि त्याच्यामध्ये लाटणं असं घातून की हा असा केला की त्याचा होतो. बापरे. म्हणजे असं अशा प्रकारे एक ह्याने. आणि नंतर मग मी लिहायचे, म्हणजे मी प्रयत्न करायचे, ती मला शुद्ध लेखन घालायची, म्हणजे मी लिहायचे. आणि मी आईला सांगायचे की तू मला घालत जा, मी लिहित जाणार, माझं अक्षर तुझ्यासारखं आलं पाहिजे, तसं येईपर्यंत मी लिहिणार आणि तू खोडायचं. आणि जेव्हा मी 6 वर्षाची होते तर आईला एकदम ते म्हणजे रडू यायचं मला हे घ्यायचं, म्हणजे की म्हणजे कारण का माझं अक्षर तसं म्हणजे येणं मुश्किल आहे ना, म्हणजे असं. तर ते तिला फार हे वाटायचं असं. पण मग त्यात पुढे आम्ही लिहायला वगैरे शिकले आणि त्याचा सगळ्यात फायदा मला BEd ला झाला. म्हणजे काय होतं माहितीये का, जनरली कसं होतं, पण मग तुम्ही नॉर्मल शाळेतच दोघी पण शिकला? हा, दोघी नॉर्मल. आणि आईने काय केलं, अक्षर जसं हे सुरुवातीला हे वापरलं तसं पूर्वी बघा त्यात चटया यायच्या, त्याचे असे बांबू पासून असायचे आणि त्याचे निघायचे अशा लाईन्स, त्या काढायची ती जुन्या झालेल्या चटयाच्या, आणि त्याचे तिने आकार तयार केले वेगवेगळे, ते आम्हाला हाताळायला दिले. त्यानंतर सुलेखा बर्गेपाटीवर पुष्कळ, आणि बर्गेपाटीवर ते एम्बॉसिंग झालेलं असतं ना, तर बोटाने कळतं, आणि कळल्यानंतर ह्या खाचेतनं तू पेन्सिल फिरवून तुला अक्षर आलं पाहिजे हे करून तिने, त्यामुळे. आणि ते ताईने पुढे अरेबिक शिकताना किंवा उर्दू शिकताना, बंगाली लिपी शिकताना तिने पुन्हा त्या पाट्या आणल्या, किंवा डाळ असते ना घरामध्ये ती कागदावर चिकटवून तसे आकार तयार करून मोडी तिने शिकली.
असं. मला म्हणजे माझ्या एक रीडर होत्या वाघमारे, कविता वाघमारे, तर त्या म्हणजे मी मोडीचा क्लास इथे सुरू केला ना या कॉलेजमध्ये, साठे कॉलेजमध्ये. तर तेव्हा त्या स्वतः शिकल्या होत्या. मगाशच्या त्या सगळ्या भाषांच्या यादीमध्ये मोडी हे राहिलेलं होतं. मोडी लिपी आहे बरोबर. पण ती तुम्ही शिकलात, ती कुठल्या टप्प्यावर शिकलात? म्हणजे इतिहासाच्या आवडीमुळे? अच्छा. म्हणजे मी इथे क्लास सुरू केला आणि तेव्हा बाहेरच्या टीचर येऊन शिकवायचे, तर तेव्हा मी विचार केला की मी पण शिकून घेते. तर मी आणि माझी आई तर ऑलरेडी आधी शिकलेली होती पूर्वी, तर आई म्हणाली चल माझी पण रिव्हिजन होईल. पण आम्ही पण जॉईन केलं, म्हणजे अगदी पैसे भरून वगैरे, आणि आम्हाला पण सर्टिफिकेट मिळाली आहेत. आणि तेव्हा त्या बाईंनी माझ्याकडनं असं सगळं करून घेतलं. त्या बाई शिकल्या होत्या माझ्याच क्लासमध्ये आणि त्यांनी माझ्याकडनं हे सगळं करून घेतलेलं. आणि शाळेत मला ॲडमिशन मिळताना खूप त्रास झाले, कारण तेव्हाची गोष्ट म्हणजे मी जेव्हा पहिलीत गेले म्हणजे दॅट वॉज 76. सो तेव्हा 1976. हा, तेव्हा एवढा अवेअरनेस नव्हता. आणि तेव्हा कसं की सगळे ब्लाइंड स्कूलमध्ये जायचे, तर त्यामुळे तिथे कोणी घ्यायला तयार नव्हतं आम्हाला, कुठल्याही शाळेमध्ये ॲडमिशन द्यायला तयार नव्हतं. का बरं? की ही नॉर्मल स्कूलमध्ये आम्ही नाही घेणार, नॉर्मलमध्ये नाही घेणार. एका ठिकाणी तर त्या शाळेमध्ये इंटरव्ह्यूच्या वेळी मला सरळ म्हणजे रंग ओळखायला दूर अशा पेन्सिली ठेवून, एक आई म्हणते एक निळी होती, एक लाल होती काहीतरी, ह्यांचा रंग दोघींचे ओळखा. अरे मला तर काही कळत नाहीये, म्हणजे कसं मला कळणार? तर नाही म्हणे अशी मुलं आम्हाला नको, आमचं नाव खराब होईल शाळेचं. तर तेव्हा माझी मावशी पण टीचर होती, तर ती म्हणे की असं कसं, म्हणजे तुम्ही ह्या स्टेजला कसं म्हणू शकता की कुठलं मूल तुमच्या शाळेचं नाव खराब करणार आहे किंवा कुठलं मूल तुमचं नाव पुढे नेणार आहे? यू कांट से लाईक दॅट. सो तसं करत आलं. मग शेवटी, आणि तेव्हा त्यांची आणखीन एक मजा की त्यांचं इंग्रजी माध्यमाची शाळा तेव्हा सुरू होत होती, त्यांना मुलं हवी होती. तर म्हणजे तुम्हाला इथे नाही तर मग इकडे आमच्याकडे या हवं तर म्हणजे मग आई म्हणाली की जर का माझी मुलगी वाईटच आहे म्हणून तुम्हाला मराठीला नको आहे, तर इंग्लिशला तिकडे पण तुमचं नाव खराब करेल ना ते शाळेचं. तर सोयीनुसार शास्त्र. आणि माझ्या आई वडिलांचं ठरलेलं होतं की म्हणजे मराठी माध्यमातूनच शिकवायचं. सुरुवातीला मराठीच व्हायला पाहिजे, म्हणजे मग कॉलेजमध्ये इंग्रजी पण. आई त्याच्यामागचा काय विचार होता तुमचा? मराठी माध्यमच का? नाही, माझी मिस्टर, कारण आजच्या काळामध्ये तर हा प्रश्न फार महत्वाचा आहे. सगळ्याच पालकांना आता आपली मुलं कॉन्व्हेंटमध्ये असली पाहिजे, म्हणजे तो एक स्टेटस सिम्बॉल पण आहे, पण कॉन्व्हेंटमध्ये गेलं पाहिजे हा पालकांचा आता अति आग्रह असतो. अशा वेळेला तुम्ही त्या काळात सुद्धा माझ्या दोन्ही दृष्टीहीन मुली या नॉर्मल शाळेत जाणार, त्या अंधशाळेत जाणार नाहीत आणि मराठी माध्यमातून शिकणार, हा विचार कुठून आला? याचं कारण असं की बघा, आपण जेव्हा आपल्या भाषेतनं शिकतो की नाही, तेव्हा आपण चांगले विचार मांडू शकतो, आकलन चांगलं होतं आणि आपली भाषा आहे ती आपण बोलणारच. पण एकदा तुम्ही इंग्रजी शाळेत गेलात ना की त्या मुलांना मराठी नीट येत नाही. अगदी खरंय, खरंय. त्यापेक्षा इंग्लिश काय होतं की आपल्याला तो विषय आहे जगामध्ये, नंतर आपल्याला इंग्लिश हे करायचं आहे म्हटल्यानंतर आपण स्वतःहून ही लोक मग नंतर प्रयत्न करतात. बरोबर. आता हिने सुद्धा तुम्हाला खोटं वाटेल, ह्या ज्या भाषा पहिल्यांदा तिला, मला काही खोटं वाटणार नाही, तुमच्याकडे बघितल्यानंतर जगात काही होऊ शकतं याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. खरं आमच्याकडे टीव्ही नव्हता हा, पण जेव्हा मी माझ्या वडिलांकडे इकडे आले ना तर तेव्हा टीव्ही होता, तर ही बसायची टीव्ही समोर दर रविवारी आणि माझे वडील मला रागवायचे, अगं हिला घरी चिकटून अशी बसायची ना, अगं तिचे डोळे खराब होतील, डोळे खराब. मग वडिलांना नीट समजावून सांगितले की तिच्या डोळ्याची अवस्था काय आहे, डॉक्टरनी जे सांगितले ते, त्यामुळे तिच्या पडद्यावर काही परिणाम होणारच नाहीये, ती कानाने ऐकते. मग मी पण तिला खूप समजावून सांगितलं, तू सिनेमा बघायची नाही, ते कुठचे ते हिंदी असायचे नेहमी. मग तर मला वडील म्हणायचे तिला बाहेर फिरायला घेऊन जा ह्या वेळेला. तर ती म्हणायची नाही मी बसणारच, आई थांब ना बसणार. आणि नंतर कळलं, ते वर्ष गेलं आणि नंतर तिने एक छानपैकी लेख लिहिला. त्याच्यावर मी लेख नाही हो, निबंध शाळेमध्ये दिला. त्याच्यात तिने दूरदर्शनचे म्हणजे फायदे तोटे असं काय काय त्यानं तो होता, त्याच्यात इतकं छान लिहिलं होतं की वयाच्या चौथ्या वर्षानंतर 7-8 वर्षापर्यंत लहान मुलांचे जे पिक्चर्स असतात ना, ते लहान मुलांनी
बघावी. नंतर मग पुढचे मोठ्यांच्याकडे, आणि शेवटी लिहिलं होतं जे मोठी माणसं म्हणतात की हे पिक्चर बघायची नाहीत ते शहराच्या जरा म्हणजे ह्याच्या बाहेर थिएटर असावी आणि म्हणून तिने सिनेमा बघायचा, कारण आपण असं लिहिलं आहे म्हणून तो बंद केला. आणि नंतर माझ्या लक्षात आलं तिने त्याच्यातून पूर्णपणे हिंदी आणि उर्दू शब्द वगैरे काढले आणि ती हिंदी आणि उर्दू ते शिकली त्याच्यामुळे. पण अभिदाताई, तुम्हाला मुळात भाषेबद्दलची ही आवड कुठून आली आहे? आईकडनं? म्हणजे असं मला आईची माझं आईचं लिखाण का चांगलं आहे, म्हणजे त्याबद्दल नाही प्रश्न. म्हणजे तिचं हे वगैरे छान लेखविक चांगले लिहिते ती, म्हणजे भाषेवर असं प्रभुत्व आहे तिचं. मी तुमच्याबद्दल माहिती घेतली तुमच्याच महाविद्यालयातनं, तेव्हा मला अनेकांनी सांगितलं की डॉक्टर अभिधा या केवळ विभाग प्रमुख म्हणून केवळ यायचं रोजचे तास घ्यायचे नाही, तर संशोधनामध्ये सुद्धा त्या तितकाच इंटरेस्ट घेत आहेत. हे जे काही तुमच्याकडे संशोधन, वेगळ्या भाषांबद्दलचा ओढ आहे, हे सगळं तुम्ही तुमच्या टाइम मॅनेजमेंटमध्ये कसं बसवता? हे कॉलेज आणखीन बाकी तुमचा रिसर्च ह्याच्यामध्ये काय करता तुम्ही? नाही म्हणजे तसं आपण करतोच टाइम मॅनेजमेंट, कारण का मला त्या गोष्टी करायची इच्छा असते त्यामुळे मी करते. आणि तुम्ही जे मगाशी बोललात की मी भाषा ब्रेलमधनं शिकले का, तर नाही, माझं शिक्षण नॉर्मलमध्ये झालेलं असल्यामुळे ब्रेल आम्ही खूप उशिरा शिकलो, त्यामुळे मी ब्रेलवर माझी काही एवढी खूप हुकूमत नाहीये की ते मी त्यातनं वाचून अभ्यास. त्यामुळे मेन आमचा अभ्यास कसा, पहिल्यापासून आई आम्हाला वाचून दाखवायची. अच्छा, पुढचा माझा प्रश्न तोच होता, मग तुम्ही नॉर्मल पुस्तकं वाचलीत कशी? तर आई वाचून दाखवायची आणि सुरुवातीला आई म्हणजे रेकॉर्डिंग करायची त्या ह्याची, म्हणजे टेक्स्टबुक, आपले टेक्स्टबुक काय 2 वर्षांनी असे काही बदलत नाहीत, तर मग 2 वर्षांनी समिधा आपण, सो तिला पण त्याचा उपयोग होईल असं. आत्ताच्या धर्तीवर आपण तेव्हाचा विचार नाही करू शकत. हा 30 वर्षापूर्वीचा आहे की ज्यावेळी टेक्नॉलॉजी एवढी नव्हती. आणि साधारण आम्ही ताई 10वीत असताना मामाकडे पहिल्यांदा टेप रेकॉर्ड आला ज्याच्यावर कॅसेट प्ले होते हे कळलं, आणि त्यावेळी त्या टेप रेकॉर्डचा वापर ताई अभ्यासासाठी करू शकते हे आईच्या लक्षात आलं. मग ताई 11वीत गेल्यावर, आणि मला आठवतं की ताई 10वीत असताना त्यावेळी अरुलकर कॅसेट्स म्हणून होत्या ज्याच्यात सायन्स आणि तर पहिल्या सायन्सचा माझ्या मावशीने, ताईला 10वी ताई आहे म्हणून मावशीने तो संच ताईला आणून दिला की आईला वाचायला जरा कमी हे होईल, त्या संचाच्या मार्गे ताई ऐकेल असं, आणि तो पुढे मी वापरला असं. त्यावेळी थोडक्यात तुमचा सगळा अभ्यास जो आहे तो श्रवण माध्यमातून ऐकून आहे. पण तुम्ही 10वी 12वीचे पेपर स्वतः लिहिलेत? नाही, रायटर असायचे, आणि ते गव्हर्नमेंट रूल प्रमाणे 1 वर्ष मागचा वगैरे हे असायचे. मग तो थ्रू आउट प्रॉब्लेम असायचा. म्हणजे जेव्हा आम्ही पहिल्यांदा शाळेमध्ये होतो सुविद्यामध्ये, तेव्हा तिकडचे क्लार्क करायचे, पण जेव्हा आम्ही प्रार्थना समाज शाळेत आलो आम्हाला आमचा रायटर शोधावा लागायचा. आणि मग त्यावेळी तो एक वेगळा हा होता, टास्क होता की कधी कधी असं झालं. अनेक मुलांना माहित नसेल रायटर म्हणजे काय, तर जेव्हा पेपर येतो तेव्हा पेपर तो लिहिण्यासाठी एक दुसरी व्यक्ती असते आणि यांना प्रश्न तो सांगायचा प्रश्नपत्रिकेतला, त्याचं उत्तर यांनी बोलायचं आणि हे जे काही बोलतील ते त्या रायटरला लिहायचं, म्हणजे तो रायटर. बरोबर? मग तुम्ही थ्रूआउट सगळ्या परीक्षा अशा पद्धतीने दिल्या? होय होय, म्हणजे अगदी MA पर्यंतची अगदी सगळं. MA इव्हन माझ्या ज्या फॉरेन लँग्वेजच्या आणि इंडियन लँग्वेजेसच्या परीक्षा आहे, फ्रेंच, जर्मन, पोर्तुगीज. आता मी पोर्तुगीजला B2 ला ऍडमिशन पोर्तुगालच्या म्हणजे कामोईशकडनं घेतलेली आहे. तर सगळ्या ठिकाणी हीच मेथड. आणि तुम्हाला मगाशी मी जे बोलत होते की म्हणजे इथे पण आम्हाला शाळेमध्ये ऍडमिशन घेताना हाच इश्यू झाला, म्हणजे अंध मुली आमच्या रेग्युलर शाळेमध्ये नको. म्हणजे ही अजूनही संवेदनहीनता जी आहे, संवेदनशून्यता आहे, ती त्या काळात पण होती आणि अजूनही आहे. मला त्याच मुद्द्याकडे यायचंय. सध्याच्या या काळामध्ये तुमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन थोडासा सिंपथी आणि दया अशा पद्धतीचा असतो, आणि त्याच्यातून काही वेळा त्रास किंवा काही अवमानजनक घटना घडलेल्या आहेत का कधी? सर्व प्रकारच्या गोष्टी, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा ॲटिट्यूड असतो. तुम्ही आता जे म्हणालात ना की सिंपथी, आणि त्यामुळे मदत करायची इच्छा असते, म्हणजे सिंपथी वाटते तेव्हा माणूस मदत करायला उभा राहतो. आणि कधी कधी मला काय जाणवलं माहितीये का, लोकांना ना प्रॉब्लेम्स नाही कळत. काही लोकांना मदत करायची इच्छा असते पण कशी करावी हे कळत नाही. आणि काही लोकांना म्हणजे लोकांमध्ये जाणीव नसते की अशा व्यक्तींना कशा प्रकारची मदत करायला लागते. आणि ना असं काही नाहीये की म्हणजे त्यांनीच आम्हाला मदत केली पाहिजे, आम्ही पण त्यांना मदत करू शकतो. बोथ वेज इट इज. म्हणजे त्यांनी मला वाचून दाखवावं,
किंवा त्यांना जर काही एखादी गोष्ट शिकून हवी असेल, मला येत असेल तर मी त्यांना ते शिकवणार. म्हणजे तर माझे जे आधीचे जे सगळे रीडर्स होते आत्तापर्यंतचे, मी तुम्हाला खरं सांगू की आमच्या पार्ल्यामध्ये एक शैक्षणिक वातावरण, सांस्कृतिक वातावरण आहे. तर त्यामुळे अनेक लोकांनी मला आणि माझ्या बहिणीला हे करून म्हणजे 1-1 तास रोज द्यायचा आणि असंच निशुल्क असं वाचून दाखवलंय. आणि ते हाऊसवाईफ असायच्या, रिटायर्ड लोक असायचे, ते म्हणायचे आमच्या वेळातला आम्ही थोडा वेळ तुला देतो, त्यांनी आमचं काही नुकसान होत नाही, आम्ही एंगेज राहतो. आम्हाला काही लोकांना शिक्षणाची आवड असायची, तर म्हणायचे अरे आम्हाला काहीतरी नवी माहिती मिळते वगैरे असं. आणि ते लोक म्हणजे पार्ल्यात 1 तास मला दिला की 1 तास आणखीन कुठल्या तरी संस्थेमध्ये काम करायचंय. सो असे ते एक वेगळा ते सामाजिक जाणीव होते. आणि मी कधी विसरणार नाही, एक रीडर म्हणजे त्यांच्या घरी कोणाला तरी हॉस्पिटलाइज केलं होतं, तर तिकडे जायचं असायचं. आणि तेव्हा माझी परीक्षा होती एमफिलची. तर मला म्हणाले अगं तुझ्या आई तुला सकाळी 6:30ला माझ्याकडे पोचवायला तयार असेल तर आपण 6:30 ते 7:30 वाचूया, नंतर मी जाते हॉस्पिटलमध्ये. म्हणजे एवढी डेडिकेटेड माणसं होती ही. म्हणजे हाही एक अनुभव. या सगळ्या लोकांचा पण तुमच्या आसपासच्या वाटचालीत मोठा सहभाग आहे. आता म्हणजे टेक्नॉलॉजीचा फायदा असा झालाय की काही लोक आमच्याकडे येत नाहीत, पण पुस्तकं घेऊन जातात, रेकॉर्ड करतात आणि मेल करतात, मग ते आम्ही डाउनलोड करतो. म्हणजे माझ्या या रीडर आहेत ना वाघमारे, त्या आता अमेरिकेला गेले आहेत, तर त्या मला म्हणतात तू तिथे पण त्यांनी तिथे गेल्यावर पण सुरुवातीला त्यांनी माझ्याकडनं पुस्तकं घेतली, म्हणजे काही गोष्टीच्या मेल करून घ्यायच्या आणि मग रेकॉर्ड करून मला पाठवायच्या. पण मग तुम्ही आता हे कॉम्प्युटर किंवा मोबाईल हे कसं ऑपरेट करता दोघी जण? त्याच्यासाठी स्क्रीन रीडर आहे, जॉज म्हणून स्क्रीन आहे किंवा NVDA म्हणून आहे. म्हणजे तुमचा मोबाईल बोलणारा मोबाईल आहे? आमचा मोबाईल नाही. मोबाईल काय माहितीये का, हे जे जॉज आणि NVDA आहेत ना, हे दोन्ही कम्प्युटरवरती वापरायचे सॉफ्टवेअर आहेत. दॅट इज कॉल्ड स्क्रीन रीडर. आणि ते तुम्हाला टायपिंग वगैरे करतात तसं बोलतात. आणि ताई जसं म्हणाले तसं मोबाईल हा टॉक जो आहे ना, हा प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतो, सेटिंग मध्ये असतो, फक्त तो ऑन करायचा असतो. पूर्वीच्या काळी हा नसायचा. म्हणजे टॉक हा म्हणजे E5 वगैरे अशी काही ठराविक इन्स्ट्रुमेंट होती, त्याच्यात पूर्वी टॉक इन्स्टॉल करायला लागायचं. आणि आता जे असतं ते टॉकबॅक म्हणून असतं. आणि टॉकबॅक जे आहे ना, ते सगळ्यांच्या मोबाईलमध्ये ॲक्सेसिबिलिटीमध्ये अवेलेबल आहे. आणि ते तुम्ही ऑन केलं की ते बोलायला लागतं. पाय धराविषयी वाटतात मला. आम्हाला पण हे काही एवढी टेक्नॉलॉजी माहित नाही, मोबाईल कसा वापरायचा, कम्प्युटर कसा वापरायचा. दृष्टीहीन असून नव्या काळातल्या सगळ्या गॅझेट पर्यंत आणि आपल्या संस्कृती परंपरेतील सगळ्या भाषा, सगळ्या परंपरा समजून घेऊन अतिशय अस्खलित मराठी बोलणाऱ्या या दोघी भगिनी यांना बघितल्यानंतर आपल्याला खरंच आपण डोळस आहोत का याची आपल्याला लाज वाटते. तुम्हाला विचारायचं समिधाताई, तुम्ही आता जेव्हा टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करता, तर त्यावेळेला तुमचं कामाचं स्वरूप काय आहे आणि ते तुम्ही कसं करता? ऍक्च्युली कसं आहे, टेलिफोन ऑपरेटर म्हणून माझं ऍक्च्युअल प्रोफाईल एवढंच आहे की मी इनकमिंग कॉल अटेंड करायचे जे बाहेरून कॉल युनिव्हर्सिटीला येतात. आणि मी आवर्जून सांगतो तुमचा आवाज इतका छान आहे की तुम्हाला अतिशय चांगलं काम मिळालंय. मी मगाशी तुम्हाला म्हटलं असं की तुम्ही उत्तम व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट पण होऊ शकता. थँक्यू. आणि कॉल ट्रान्सफर करायचे वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सना, आणि जे कोणी मला लावायला सांगतं ते कॉल मी लावून त्या व्यक्तीला द्यायचे आउटगोईंग. बेसिकली माझं एवढंच काम आहे. पण मग तुम्हाला ती बटणं तसं की बोटात बसलेली आहे? हा, पण त्याच्यात ना खरं म्हणजे तुम्ही कुणीही बघा, कुठलंही इन्स्ट्रुमेंट जेव्हा बटनवालं बघता तेव्हा 5 नंबरवर एक स्पॉट असतो. त्याला युनिव्हर्सल ब्रेल स्पॉट असं म्हणतात. आणि आपल्या म्हणजे युनिव्हर्सली नंबरची एक मेथड आहे. 1 2 3 2च्या खाली 5 येतो, 5च्या खाली 8 येतो. आणि ही जागा कधी बदललेली नसते. 8च्या खाली 0 असतो. तुम्ही जर त्याच्यावर, आणि मी एका बोटाने जनरली डायलिंग करत नाही. कम्प्युटरला कसं आपण बोटं वापरतो तशी माझी 3 बोटं असतात, 5 म्हणजे 4 5 6 वर, आणि त्याप्रमाणे माझी वर खाली होतात. त्यामुळे माझा स्पीड डायलिंगचा हा जास्त होतो, म्हणजे हँडल करणं मला फास्ट होतं. आणि ह्याच्या बरोबरीने आमच्या इथे कसं झालं आता की इन्क्वायरीला कोण नसल्यामुळे मी इन्क्वायरी पण देते. म्हणजे जो एक्स्ट्रीम ह्याचा वेळ असतो ॲडमिशनचा, त्यावेळी कुठले कुठले कोर्सेस आहेत, कोण कुठले कोर्सेस घेऊ शकतो, काय ते शिकलेत, त्यानंतर त्यांना काय अपॉर्च्युनिटीज आहेत, हे समोर येणाऱ्या व्यक्तीलाही मी सांगत असते. फोनवरनं पण इन्क्वायरी देते, आणि त्याचवेळी मी आउटगोईंग आणि इनकमिंग कॉल अटेंड करून ज्यांचे त्यांना पण देते. किंवा ऑफिसमध्ये मला एखादा मेसेज सगळीकडे कळव सांगितलं सगळ्या ब्रांचेसना, तर तेही करत असते. कंटिन्युअसली चालू असते. या दोघी मुलींकडे बघितल्यानंतर मला असं वाटतं की तुम्ही खरं तर भाग्यवान आहात.
म्हणजे मला सुरुवातीला असं वाटलं होतं तुमचा इंटरव्ह्यू घेण्यापूर्वी तुम्हाला तुमच्याशिवाय बोलत होतो की तुम्हाला मनातनं थोडंसं शल्य असेल, दुःख असेल की अरे आपल्या दोन्ही मुली ह्या दृष्टीहीन आहेत, पण या दृष्टीहीन नाही आहेत, परमेश्वरानं त्यांना खास स्पेशल बनवलेलं आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, ज्या वेळेला पहिल्यांदा तुम्हाला कळालं की आपल्या मुलगी आपली दृष्टीहीन आहे, त्यावेळी मनात काय भावना आली? दुसरी गोष्ट, दुसरी मुलगी पण दृष्टीहीन झाल्यानंतर कोलमडून पडला नाही? कुठनं बळ आलं? नाही, असं पहिल्यांदा माणूस आहे म्हणजे आपल्याला वाईट वाटतंच. हो, असंही वाटतं की काय सगळं अंधकार, आई आहात, दोन मुली त्या काळामध्ये आणि दोन्ही अंध मुली, यांचं पुढे काय होणार? तर आता ह्या पुढे जेव्हा मला डॉक्टर उर्सेकरांनी सांगितलं की याच्यावर काही उपाय नाही, मग मला असं वाटलं आता अंधकार आहे, आता काय करायचं. पण त्याच वेळी माझ्या लक्षात आलं की असं करून उपयोग नाही, आपलं सायन्स एवढं पुढे गेलंय की मला नक्की मार्ग मिळेल ह्याच्यातनं काहीतरी. हे तुम्ही 1972-73चा 71चा जन्म आहे अभिदाताईंचा आणि समिधाताईंचा 73चा. अच्छा. पण त्या काळामध्ये सुद्धा आणि खंबीरपणानं आई काय असू शकते हे स्नेहलताताईंनी दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर काय झालं, ही जशी मोठी झाली ना तशी माझ्या लक्षात आलं की हिची बुद्धी एकदम चांगली आहे. तर म्हटलं ही बुद्धी फुकट जाता कामा नये. क्या बात. देव काही ना काहीतरी भरपाई करून देत असतो. आणि मला असं वाटतं त्यांचा जो भाषाबद्दलचा जो काही एक ज्यातली जे म्हणतो आपण मास्टरी आहे ती परमेश्वरानं दिली एक देणगी आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या भाषा आणि त्या भाषा शिकण्यासाठी त्या लिपी शिकण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, प्रयत्न, हे हॅट्स ऑफ. म्हणजे अभिदाताई, तुम्हाला मी किती वेळा नमस्कार करायचा प्रश्न पडतो, पण ही सगळी लिपी तुम्ही जेव्हा शिकलात त्यावेळेला ती फक्त म्हणजे श्रवण करून आणि नंतर ती गिरवून अशाच पद्धतीनं? हा, लिपी जी असायची ना ती मला कोणीही असं हात धरून हे करून दाखवायचं. म्हणजे आम्ही तो ब्लॅक पिक्चर मध्ये जसं दाखवलेला आहे तशा पद्धतीनं. आणि जिथे जिथे बर्गेपाट्या जमल्या तिथे बर्गेपाट्यांवर, आणि मी स्वतः ते गिरवायचे, मी लिहून त्यांना दाखवायचे बरोबर करते का. बर. असं. पण आता तुम्ही लिहू शकता कुठल्याही भाषेमध्ये? हो हो, दोघी पण लिहू शकता तुम्ही? मी मराठी आणि इंग्लिश मध्येच लिहिते, कारण मी काय बाकीच्या लिपी नाही. बरोबर, पण मराठी इंग्लिश व्यवस्थित लिहू शकता. अरे वा. आणि ह्याचा ती मगाशी तेच सांगत होती की जेव्हा तिने बीएड केला ताईने, तेव्हा बोर्ड जे लिहायचे असतात किंवा अजूनही मुलांनी काय सांगितलं, मॅडम अमुक अमुक नाही कळलं किंवा एखादं कठीण त्यांना लिहून पाहिजेच आहे, तर ताई अजूनही ब्लॅकबोर्डवर लिहिते. पण ते विमान उडत नाही, तिचं व्यवस्थित नाही नीट येतं. आणि फक्त तिला खोड सांगितलं किंवा काहीतरी वेगळं म्हणजे तर ते नाही करतायत, पण ती सवय नाही. हा, म्हणजे एवढं हे लिहायचंय असं, तर हे असं, हा असं 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 अंतर मला एक समजलेलं आहे. पण म्हणून मला कोणी सांगितलं, कारण का मला वाचता नाही ना येत, त्यामुळे खोड म्हणून सांगितलं तर मी खोडू नाही शकत, पण मी बरोबर लिहिते. आता एका वेगळ्या मुद्द्याकडे जाऊया. तुम्ही अवतीभोवतीच्या जगाशी कनेक्ट कशा राहता आणि तुम्हाला राग येणारा, त्रास होणारा मुद्दा कुठला आहे? मला सगळ्यांना माझं म्हणाल तर मला राग, त्रास ह्या गोष्टीचा होतो की माणसं आपली कामं म्हणजे मनापासून नाही करत, पर्टिक्युलरली स्टुडंट्सच्या बाबत. कारण का माझा जन्म मुलांबरोबर गेला, तर त्याच्यामुळे मला असं फार वाईट वाटतं की जेव्हा मुलांना अभ्यासात रस नाही, ही गोष्ट मला भयंकर फ्रस्ट्रेट करते. की स्टुडंट्स म्हटल्यावर त्यांना पहिल्यांदा अभ्यासामध्ये रस पाहिजे. आणि तुम्हाला म्हणजे आपल्याकडे कसं असतं की डिग्रीसाठी डिग्री आवश्यक आहे, त्यामुळे सगळी मुलं येतात, त्यामुळे अर्ध्याधिक मुलांना त्याच्यामुळे काही इंटरेस्ट नसून मग ती बंक करतात. आणि मला खूप फ्रस्ट्रेट होतं की मी एक एक विषय खूप ह्याने डिटेलमध्ये शिकवते आणि ऐकायला मुलं नसतात. म्हणजे लाईक कळलं ना, म्हणजे असतात मुलं पण थोडी मुलं. हल्ली काय झालंय, सगळीच जण आपापलं काम जे आहे ना ते पाट्या टाकणं या स्वरूपात करायला, ते मला नाही आवडत. आणि दुसरं म्हणजे मला एक असंही वाटतं की तुम्हाला जर ह्या विषयामध्ये इंटरेस्ट नव्हता तर तुम्ही इथे यायला नको होतं. मग तुम्ही तुमच्या ITI मध्ये जा, जिकडे जाऊन तुम्ही जॉब्स मिळवा. आणि हे सर्वत्र आहे. म्हणजे मला त्या दिवशी एक नालंदा आपलं नृत्यकला अकादमी, तिकडच्या एक लेक्चर सांगत होत्या की म्हणे मुलं आमच्याकडे येतात आणि मग त्यांना पण तिकडे ते असतं ना संस्कृत वगैरे, तर मग अत्यंत कंटाळतात की म्हणे काय म्हणे आम्ही काही बोला, म्हणजे आम्ही इथे आलो कारण आम्हाला अभ्यास सोडायचा होता, मग इथे डान्सला पण अभ्यास करावा लागतो. अरे पण कुठल्याही गोष्टीला अभ्यास करावा लागतोच. खरं, जर शिकायचं असेल तर अभ्यास पाहिजे, कष्ट पाहिजे. आणि कुठलाही, आणि माझं असंही म्हणणं नाहीये की तुम्हाला म्हणजे अभ्यासाचे पण वेगवेगळे प्रकार आहे, सायन्स आहे, आर्ट्स आहे,
किंवा इतर पण खूप प्रकार. तर तुम्ही कशाही मध्ये जा, तुम्हाला गाण्यामध्ये जायचं असेल गाण्यात जा, तुम्हाला डान्समध्ये जायचं आहे स्पोर्ट्समध्ये, जिकडे कुठे जाल तिकडे तुमचं फुल द्या. म्हणजे हाफ हार्टेड तुम्ही कसे असू शकता? कुठेही गेलात तरी तुम्हाला ते दिल्याशिवाय तुम्ही होऊच नाही शकणार, पुढे जाऊच नाही शकणार. कोणतंही काम असू दे ते प्रामाणिकपणेच करावं लागतं. पटापट असं म्हणजे असं ते क्विक चालतं ना, ते मला नाही आवडत. समीरा ताई, तुमचा छंद काय? माझा छंद, मला कुकिंग करायला आवडतं, स्वयंपाक आवडतो, वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला आवडतात, आणि मला क्राफ्ट आवडतं. म्हणजे मी वुलनचे कुत्रे वगैरे असलं किंवा तोरणं वगैरे असं खूप केलंय. हे कुठून शिकलात सगळं? असंच कुठे, आता कधी कधी एखादी गोष्ट माझी मावशी करत असेल, आई करत असेल, माझी आई शिवण वगैरे चांगलं करते, तर तिच्याकडनं म्हणजे मी आईने मला मशीन पण मारायला शिकवलेलं, मी ते पण करायचे, पण कटिंग बिटिंग नाही जमत, ते ती करून द्यायचे. पण कुत्रे वगैरे असं मैत्रिणीने केलं म्हणून मी ते बघून तसं केलं, असं बऱ्याच गोष्टी केल्या. पण मग तुमचं किचन काही तुम्ही वेगळं बनवलेलं आहे? नाही, आपलं सगळं. फक्त एवढं, ती जेव्हा करते ना तेव्हा मी फक्त त्या ओट्याच्या जवळ उभं राहायचं, ते पण मला वाटतं म्हणून ती मला हकलतेच खरं. कारण काय तुम्हाला सांगते, ती आता करते, ती असं ठेवलं वरती, गॅस पेटवला आणि नंतर तिने डाऊल इकडे ठेवलं, मी तेवढ्यात कुठेतरी ठेवलं तर तिची पंचायत होते ना, म्हणून तिचं सगळं. आणि तिचं कसं आहे, काम करण्याच्या अगोदर ती सगळं व्यवस्थित ठेवणार, म्हणजे पटापट असं घालायला बरं, ढवळायला बरं, सगळं काम तिचं एकदम चोख आणि व्यवस्थित आहे. क्या बात आहे. आणि मला कोणता पदार्थ तुम्हाला कन्येने केलेला आवडतो? ती केक फार छान करते. टीव्ही वरती आली होती ना, केक दाखवला तिने, टीव्ही दाखवला. अच्छा, त्या दिवशी रुचिरामध्ये ना ग, ते रुचिराचं. नंतर मला लिखाण करते मी, म्हणजे मला शॉर्ट स्टोरीज लिहिते, त्या माझ्या हे आले, त्यात तिला बक्षीस पण मिळालेली आहेत. हिंदीत ना का लिहिलं होतं? हिंदीत, ऑल इंडिया रेवलवरचे. मग धोंडू केशव कर्व्यांवर एक कविता लिहिली होती, पोवाडा लिहिला SNDT वर. क्या बात आहे. पण मग हे सगळं तुमचं जे काही लिखाण आहे, हे लिखाण तुम्ही हाताने लिहिता का टायपिंग करता? मराठी टायपिंग तेवढं मला अजून स्पीड मध्ये येत नाही. इंग्रजी येतं? इंग्रजी येतं, पण मराठी थोडं थोडं, म्हणजे आता मी नव्याने बघायला लागले, कारण आता हल्ली लागतं खूप म्हणून, पण तेवढं मला बसून प्रॅक्टिस नाही करत. पण आता व्हॉइस टायपिंग पण होतं मराठीमध्ये? होतं, म्हणूनच मी ते म्हणत होते की मी कधी कधी व्हॉइस टायपिंगचा वापर करते, कधी कधी मी असंच ऑडिओ, मला कुठेतरी आता ट्रेनमध्ये असते, कधीतरी काय वाटलं तर मी असंच ते ऑडिओ रेकॉर्ड करून ठेवते, मग नंतर कुणाला तरी सांगते, लिहून डिक्टेट करते, मग ते लिहितात, असं पण होतं. आता तो प्राजक्ताची फुलं असतात ना, तसं वायरची तिने फुलं करायची ती, आणि ती ट्रेनमधून जायची ना, तेव्हा जवळजवळ 40-45 मिनिटं खूपदा तिला उभं पण राहावं लागायचं ना, तेव्हा तिच्या हातामध्ये नेहमी, खूप मुलींना ती माहिती आहे त्याच्यामुळे, हातामध्ये पिशवी असायची साधी प्लास्टिकची, त्याच्यात ती फुलं टाकायची, एक एक करायची, त्याच्यात टाकायची, इकडे कमरेला काय तो हलवायची, आणि मग तिने असे अंतरपाठ केले होते लग्नाला आपल्याला. कितीतरी माझ्या मैत्रिणींनी तिचे अंतरपाठ वापरलेले. वाह, क्या बात आहे. काही माणसं भेटल्यानंतर आपलं आयुष्य समृद्ध होत जातं आणि आपण नेमके कुठे आहोत ते कळत जातं. आज जेव्हा मी डॉक्टर अभिधा आणि समिधा आणि त्यांची आई स्नेहलता यांच्याशी बोलतोय, त्यावेळी माझ्या बॅक ऑफ द माइंड इतक्या काही गोष्टी सुरू आहेत. म्हणजे एकीकडं छोट्या छोट्या गोष्टीवरून आजकाल मुलं नाराज होतात, आत्महत्येपर्यंत जातात. आपण आपल्या नको त्या छोट्या छोट्या दुःखांना एवढं मोठं करतो आणि त्या कुरवाळत बसतो. मुळात आपले इगो, मी कोण आहे माहिती आहे का तुला, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्याला खरा आनंद मिळवायचा आहे, तो आनंद यांच्या जगण्याकडे बघितल्यानंतर कळतो. आणि त्याच वेळेला स्वतःवरचा विश्वास आणि एक कुटुंब पद्धती काय असू शकते, आई म्हणून मुलींना कसं घडवता येतं, आणि मुलींचा आईकडं बघण्याचा दृष्टिकोन. म्हणजे आपण नेहमी म्हणतो आई ही आपली आयुष्यातली सगळ्यात पहिली गुरु असते, पण मला या कुटुंबाकडे बघितल्यानंतर असं वाटतं की स्नेहलता ताईंनी आपल्या या मुलींना घडवून एक नवीन काय म्हणतो इतिहास निर्माण केलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला खरोखर मनापासून सलाम. मला शेवटच्या टप्प्यात तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला आयुष्यात नेमकं तुमचं ध्येय काय आहे, का तुम्ही आता ध्येय गाठलंय असं तुम्हाला वाटते? काय वाटतं अभिधा ताई तुम्हाला? नाही, मला अजून पुष्कळ करायचं आहे. म्हणजे मी म्हटलं की मला आता डिलीट करायचं आहे. आता पोर्तुगीज कलोनियलिझमवर म्हणजे ती माझी शेवटची डिग्री इतिहासातली राहिली आहे, ती मला कंप्लीट करायची ह्या जॉब संपण्याआधी. आणि मला ह्या अनेक ज्या विषयांवर पुस्तक, आता माझं MPhil PhDचं संशोधन किंवा डिलीटचं संशोधन ते तर पब्लिश मी करणारच आहे,
पण त्याशिवाय अशी आता फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे मी मॉडर्न इंडियाचा इतिहास म्हटला की आपण फक्त ब्रिटिशांचा लिहितो, पण इकडे पोर्तुगीज, डच, फ्रेंच, डॅनिश यांच्या वसाहती होत्या, त्यांच्यावर काही नाहीये. तर मग तो पेपर मी आज आता MA ला असा हळूहळू करून आणला, तर तो मी BA ला आणणार. मग त्यासाठी मी टेक्स्टबुक तयार करणार. तसं बरेच आता हिस्ट्रीमध्ये हिस्ट्री पेडॅगॉजी म्हणजे हिस्ट्री कसं शिकवायचं हे नव्हतं, तर तो विषय मी आणला. सो त्याच्यावर पण पुस्तकं म्हणजे जे मी ह्या आता आमचं कॉलेज ऑटोनॉमस झालं ना, तर त्यानंतर आम्ही नवे आम्हाला पेपर आणायला मिळाले. तर मी आता तेव्हा नंतरच मी MA पण सुरू केलं आणि आम्ही पुष्कळ नवे पेपर आणले. तर त्याच्यामध्ये मी म्हटलं ना की MA ला मी मोडीचा पेपर ठेवलाय, ब्राह्मीचा पेपर ठेवलाय, आता पोर्तुगीज, डच आणि फारसी पण आणणार आहे. आणि तिचं मोडी सुद्धा तू सांग त्यांना काय ते काय नुसतं मोडी शिकवत नाही, बाकीच्या क्लासमध्ये शिकवतात तसं नाही, ते प्रायमरी नाही. मी असं ऐकलंय की तुम्ही अनेक ठिकाणचे जे जुने आपले काय म्हणतो त्याला शिलालेख आहेत, त्या शिलालेखांबद्दल पण तुमचा अभ्यास आहे किंवा त्याच्याबद्दल पण तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे? तर जुनी डॉक्युमेंट्स वगैरे, तर मी आता सध्या मी पोर्तुगीज कलोनियलिझम जो एवढा 450 वर्ष होता त्याच्यावर गोवा आर्काइव्हमध्ये पुष्कळ डॉक्युमेंट्स आहेत पोर्तुगीजमध्ये. तर आता मी पोर्तुगीज शिकले. आम्ही आता कॉलेजमध्ये सुद्धा पोर्तुगीज सुरू केलं. एक बॅच झाली, दुसरी बॅच आता सुरू होते आहे. तर ह्या सगळ्या भाषा मला आणायच्या आहेत कॉलेजमध्ये. डच आणायचं आहे की ज्यामध्ये आपल्या ह्याचे संशोधनाचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. माझ्याकडे एक बाई खूप मागे लागले, त्यांना तुर्की शिकायचे, तर ते तुर्कीचा पण मला क्लास सुरू करायचा. माझं झालेलं आहे B2 पर्यंत, तर मीच ते शिकवीन. तर किंवा इव्हन ह्या सेंट्रल एशियातल्या भाषा, आता फॉर एक्झाम्पल आपलं उझबेकिस्तान असे पहिल्यापासून चांगले संबंध होते, तर उझबेक, कझाक वगैरे ह्या भाषा आहेत. तर इथे आपल्याला म्हणजे त्या देशांच्या आत्ता पण भाषा चालू आहेत, म्हणजे त्या देशांशी आपल्याला म्हणजे कम्युनिकेट करायला आपल्याला असे जर लोक म्हणजे त्या भाषा जाणणारे लोक असतील तर जास्त चांगलं. तर ते पण मला सगळं सुरू करायचं आहे. तर माझं हे सगळं म्हणजे मला ह्या भाषा मुंबईमध्ये आणायच्या आहेत मला, म्हणजे ह्या सर्व. तर ते पण एक माझं ऑब्जेक्टिव्ह आहे. तथास्तु. समीराताई, काय करायचं इथून पुढे? इथून पुढे मला स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी भरपूर आहेत, त्यात मला जेवढं करता येईल ते करायचं आहे. ॲट द सेम टाईम मी वर्कशॉप फॉर द ब्लाइंडमध्ये रेग्युलरली लेक्चर्स घेते ह्याची हाऊ टू फेस इंटरव्ह्यू. म्हणजे ब्लाइंड लोकांनी जेव्हा इंटरव्ह्यूला फेस करताना त्यांना काही विशिष्ट गोष्टी माहिती असणं आवश्यक असतं, प्रॉब्लेम येतात, तर त्या दृष्टीने त्यांना ट्रेन करणं हे मी करते. किंवा स्लम एरियामधल्या काही शाळांमध्ये गायडन्स दिलेला आहे, कोर्सेस पुढे काय आहेत वगैरे. हे जमलं तर मला करायला आवडेल. पण मला खरं मनापासून आवडतं ते मला वाचन, मला काहीतरी लिहायला आवडतं. आणि जर मला कोणाला मला जसं ताई म्हणाली तसं मला जेवढं जमतं, माझ्या अखत्यारीत जेवढं मला त्यांना मदत करणं शक्य असतं ते करायला अधिक आवडतं. सो आय वुड लाईक दॅट. आणि तुम्ही जे म्हणालात ना, दोघीही बहिणी दृष्टीहीन आहेत पण सांगतायत वाचन करायला आवडतं. आणि आपण आपल्याला पुस्तक हातात घेऊन वाचायला का आवडत नाही? आणि मी आमच्या ऑफिसमध्ये असेल किंवा माझ्या घरात असेल, मी सगळीकडे सांगत असतो की आपण जेवढे वाचू तेवढे समृद्ध होत जातो. पण दुर्दैवानं नवीन पिढी वाचत नाही. हा सार्वत्रिक तक्रारीचा सूर आहे. बोला. मला एक बोलायचं असं की तुम्ही मला म्हणालात की तुम्हाला पुढे जाऊन काय करायचंय, तर माझं आता गाण्यामध्ये म्हणजे गांधर्व महाविद्यालयाचं विशारद मला कंप्लीट करायचंय आणि जमलंच तर गाण्यामध्ये MA करायची इच्छा. क्या बात आहे. आणि दुसरी एक गोष्ट, शिक्षणाला वाहून म्हणजे आपण म्हणतो की मासा हा पाण्याच्या बाहेर राहिला तर जगू शकत नाही ना, तसं ताई अभ्यासा व्यतिरिक्त जगू शकत नाही, तो श्वास आहे तिचा. आणि तुम्ही मगाशी जे बोललात की लोकांची प्रतिक्रिया कशी, तर जसं तुम्हाला मी म्हटलं की चांगली प्रतिक्रिया होती, तशी निगेटिव्ह प्रतिक्रिया म्हणजे कधी माहिती का, की जेव्हा आपण पुढे जातो ते सर्वांनाच होतं, म्हणजे ब्लाइंड असं नाही, तर तो अनुभव मला पण आलेला आहे. लोकांच्या आणि पॉझिटिव्हली त्रास दिला जातो, म्हणजे काम थांबवण्यासाठी नाना प्रकारचे उपाय. तुम्हाला तसे अनुभव आले? भरपूर भरपूर. म्हणजे एकीकडे दृष्टीहीन महिला आहेत म्हणून सिंपथी, आणि दुसरीकडे आपल्यापेक्षा त्या सुपिरियर आहेत म्हणून असलेला त्रास. म्हणजे एकच माणूस हे नाही करत, काही हेल्प करणारी माणसं वृत्ती असते. आणि पर्टिक्युलरली तुमच्या फील्ड मधली माणसं तुम्ही त्यांच्या पुढे जाऊ नये म्हणून आणि तुम्हाला म्हणजे प्लान करून अडथळे आणले जातात.
तुमच्या कामांमध्ये. आणि हे कसं आहे माहितीये का, जसं तुम्ही म्हणालात की कुठल्या गोष्टीचा राग येतो, तर राग ह्या गोष्टीचा येतो की आपण कोणाच्या अध्यात्मध्यात न पडता आपल्याला खेचलं जातं आणि मग म्हणायचं, म्हणजे कसं आहे ना, तोंडामध्ये बोट घालायचं, उलटी काढली की म्हणायचं तू ओकतोस. तो प्रकार आहे की आपण त्याच्यात पडत नाही ना, काय करत नाही, पण तरी त्याला खेचायचं आणि म्हणायचं बघ तू बडबड करतेस. खरं तर माझा इंटरव्ह्यूचा वेळ संपलेला आहे, पण मला खूप प्रश्न विचारायचे आणि मला खूप बोलायचे. तरी मला एवढंच विचारतो, ह्या दोघींच्यात लहानपणी कधी भांडणं व्हायची का? नाही, कधीच नाही. हे आता वादावादी होऊ शकते, आता मोठे झाल्यात, तात्विक वाद, बाकी कधीच नाही. कधीच नाही. आता मगाशी मला विचारायचं होतं, जसं तुम्ही म्हटलात की तुम्हाला काही शाळांमध्ये ऍडमिशन देताना सुद्धा त्रास झाला होता, घेताना सुद्धा, तसं नोकरीच्या वेळी पण झालं का कुठे? खूप. म्हणजे मी नेट सेट क्लिअर होऊन पहिल्या फटक्यात मी जेव्हा जायचे, पहिल्या एका म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नेट अँड सेट दिले, तर तेव्हा मला म्हणजे मी फुल्ली क्वालिफाईड असून BEd झालेले होते, तर शाळांमध्ये वगैरे पण मला सरळ सांगितलं जायचं, म्हणजे मी किती 150 शाळांमध्ये वगैरे अप्लाय करून झालंय, म्हणजे शाळा कॉलेज म्हणून, तर खूप मला सांगितलं जायचं की तू आम्हाला सायटेड लोक मिळतात तर तुला का घ्यायचं. आणि तिचा बायोडेटा बोलवायचे असं पण घडलंय, म्हणजे ही सत्य घटना आहे. मी कुठल्या कॉलेजचं किंवा शाळेचं नाव घेऊ इच्छित नाही, पण बोलवलंय कसं, पिऊनला घरी पाठवून उद्या इंटरव्ह्यूला या असं लेटर बिटर घेऊन, आणि प्रत्यक्षात इंटरव्ह्यूला गेल्यावर तिला विचारलंय, आणि आम्ही ना प्रत्येक ऍप्लिकेशनच्या खाली लिहायचं की ब्लाइंड आहे, तसं लिहिणं हे नव्हतं. तर आम्ही तेव्हा जेव्हा इंटरव्ह्यूला ती गेली तर तिला त्यांनी सांगितलं की तू ब्लाइंड आहे, तर तू ब्लाइंड आहे तर तू आम्ही तुला घेणार नाही, आणि तू का आलीस. तर म्हणाली मग तुम्ही का बोलवलं, तर म्हणजे तू तुझ्या बायोडेटावर वरती बोल्डमध्ये लिहायचंच ना ब्लाइंड आहे. ताई म्हणाली पण मग मी आतमध्ये लिहिलंय ना की मला ब्लाइंडमध्ये मी फर्स्ट आले म्हणून, म्हणजे मी ब्लाइंड आहे, आणि खाली वाक्य लिहिलंय की माझं व्यंग हे माझ्या कामामध्ये अडचण येत नाही, मग मी वरती का लिहायचं, ते माझं सर्टिफिकेट नाहीये मी ब्लाइंड असणं. आणि त्या शाळेला तुम्हाला म्हटलं ना मी, आपल्याकडची जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत काही होणार नाही. म्हणजे आपण कितीही बाता मारल्या की आपण सगळे पुढारलेलो आहोत, तरी मनामध्ये जसं मगाशी म्हटलं की आपल्यापेक्षा कोणीतरी अधिक सुपिरियर आहे याच्यातून पोटशूळ तयार होतो, त्याच्याबद्दल आदर वाढला पाहिजे खरं, पण तसं होत नाही. आणि हा म्हणजे सार्वत्रिक हा सगळीकडे अनुभव आहे, पण मला असं वाटतं की आता हळूहळू ह्याच्यामध्ये बदल होण्याची गरज आहे आणि होत जाईल असं वाटतंय मला, काळानुसार होत जाईल. पण आज जेव्हा या एका कुटुंबाशी मी बोलतोय तेव्हा मला असं वाटतं की कर्तृत्व काय असतं हे त्या तिघींनी दाखवलेलं आहे. म्हणजे परिस्थितीबद्दल रडगाणं न गाता त्या परिस्थितीला झुकवून जिथे अभ्यास करायचा आहे, अभ्यासाला पर्याय नाही हे समजून घेऊन या दोन्ही भगिनींनी आज स्वतःचं आयुष्य घडवलेलं आहे. या दोघीही दृष्टीहीन आहेत, ब्लाइंड आहेत, हे आपण विसरून जाऊ. इतकी प्रचंड बुद्धिमत्ता आहे, इतकं प्रचंड त्यांचं वाचन आहे, अभ्यास आहे, आणि मला असं वाटतं की यांच्याकडनं ही प्रेरणा आपण सगळ्यांनी घेतली तरी ती आपल्याला सबंध आयुष्यासाठी उपयोगी पडेल. आज एक समृद्ध अनुभव मला मिळालेला आहे. मी धुमटकर परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो, तुम्हाला मनापासून तुम्हाला नमस्कार करतो, कारण तुम्ही आम्हाला दाखवलेलं आहे की असं पण जगता येतं. धन्यवाद. तुम्हाला मनापासून शुभेच्छा, आणि आजच्या आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही वेळ काढून आलात याबद्दल मनापासून आभार. आणि आम्हाला तुम्ही बोलवल्याबद्दल आम्ही आभार मानतो. पुन्हा जेव्हा कधी कोल्हापुरात याल त्यावेळेला तुम्ही नक्की इथे यायचंय ही माझी तुम्हाला विनंती आहे. अगदी. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवाद मध्ये. नमस्कार.